नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी शेअर करणार आहे पावभाजी रेसिपी. ही पावभाजी रेसिपी अशा पद्धतीने करणार आहे की ती झटपट होईल. काय होतं, वर्किंग वुमन असली किंवा गृहिणी असली तरी आपण हे असे जे पदार्थ करतो, पावभाजीसारखे हटके पदार्थ, चमचमीत, हे आपण सुट्टीच्या दिवशी करून खायची इच्छा असते आपल्याला. रविवार असतो किंवा कुठला सुट्टीचा वार असला की, पण त्या दिवशी पण मग गृहिणीला थोडंसं आराम पण मिळायला पाहिजे आणि अशी चमचमीत रेसिपी पण तिला करायला इच्छा असते, घरच्यांना खाऊ घालायचं असतं. म्हणून मी ही जी पावभाजी करणार आहे ही गृहिणी आणि वर्किंग वुमन यांना लक्षात घेऊन सोप्या पद्धतीने पटकन कशी होईल अशा पद्धतीने मी ही पावभाजी केलेली आहे. ही रेसिपी तुम्ही बघा. मी त्यात तुम्हाला नंतर काही टिप्स सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण पावभाजीसाठी मी सोप्या पद्धतीने करायला काय जिन्नस वापरलेत आणि ती कशा पद्धतीने केली आहे ते आपण आता बघू. हे अर्धा किलो बटाटे आहेत. हे कुकरमध्ये फोडी करून, साल न काढता फोडी करून उकडून घेतले. एकच शिट्टी काढली आणि मायक्रोवेव्हचे बाउलमध्ये फ्लावर, सिमला मिरची आणि टोमॅटो याच्या फोडी करून 10 मिनिटासाठी शिजवून घेतल्या. आणि आता शिजवलेले फ्लावर, टोमॅटो आणि सिमला मिरची थोडी गार झाल्यावर पाणी बाजूला करून मिक्सरमध्ये आता जाडसर वाटून घेणार. इतपत जाडसर मी असं सिमला मिरची, फ्लावर आणि टोमॅटो वाटून घेतले. मी असंच ठेवणार आहे. खूप छान चव लागते जाडसर वाटल्यावर भाजीमध्ये. हे आता उकडलेले बटाटे मी किसून घेणार आहे किसणीवर, म्हणजे मग छान मऊ होतात. मॅश करण्यापेक्षा हे जास्त मऊ आणि करायला कष्ट कमी. खूप सोप्या पद्धतीने किसले की सोपं होऊन जातं सगळं. उकडलेले बटाटे सगळे साल काढून किसून घेतले. सुट्टीच्या दिवशी पावभाजी करायची असली तर वर्किंग वुमनला आणि गृहिणीला सुद्धा थोडासा वेळ मिळणं आवश्यक आहे. तो वेळ तिचा वाचवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी थोड्या स्किप करा, तरीही तुमची पावभाजी छान होईल. तुम्ही काही गोष्टी ज्या घालता पावभाजीत त्या न घालता मी या पद्धतीने जी केली आहे ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर मायक्रोवेव्हमध्ये फ्लावर आणि मिरची किंवा काय दुसरे बटाट्याशिवाय जे जिन्नस असतील ते मायक्रोवेव्हमध्ये शिजवायचे नसतील तर तुम्ही ते कुकरमध्ये पण एक शिट्टी केली तरी तुमचे मग ते खूप चांगले शिजतील आणि तुमचा वेळही वाचेल. आणि मग तुम्ही नंतर मिक्सरमध्ये बारीक करा. मिक्सरमध्ये जर बारीक केली तर ती खूप तुम्हाला सोपं जातं. मॅशरनी बारीक करण्यापेक्षा मिक्सरमध्ये तुम्ही शिजवलेल्या भाज्या बारीक करा. आणि मी ज्या पद्धतीने आता हे दाखवलं आहे, बटाटा किसल्यामुळे त्यात अजिबातच काही लम्स राहत नाहीत. खूप छान सॉफ्ट होतो आणि तुमची पावभाजी पण खूप छान मिल्की अशी छान क्रीमी होते. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही नक्की करून बघा, तरीही छानच लागणार आहे. काही गोष्टी बऱ्याच मी स्किप केल्यात, तर तुम्ही ही पावभाजी करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा. उकडून किसलेल्या बटाट्यात जी मायक्रोवेव्हमध्ये फ्लावर, सिमला मिरची आणि टोमॅटो शिजवून आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केले जाडसर, ते आता मिक्स केलेत. आता यात आपण पावभाजी मसाला घातला आहे या मिश्रणात. आता ज्या पाण्यामध्ये फ्लावर, मिरची शिजवले होते मायक्रोवेव्हमध्ये तेच पाणी आपण आता वापरणार. आता यात आपण तिखट घालतो आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घाला. मी छोटे 2 टेबलस्पून तिखट घातलं आहे. आता मीठ चवीनुसार घालायचं आहे यात.
आता आपण हे सगळं मिक्स करणार आहे, मसाले घातलेले आणि पाणी घातलेलं, उकडून किसलेल्या बटाटा आणि फ्लावरच्या मिश्रणात. आणि मग हे आपण मुरायला ठेवणार आहे 15-20 मिनिट. कढई तापायला ठेवली, त्यात आपण आता तेल घालणार आहे. तेल तापलंय, आता हळद घातली, 2 टीस्पून हळद, हिंग. आता आपण हे पावभाजीचं जे मिश्रण आहे ते सगळं टाकतोय, बटाटा फ्लावरचं. त्यात मसाले आता मुरले, आपण मुरायला ठेवलं होतं ते मिश्रण सगळं आपण आता फोडणीत घालतोय. आपण आता हे सगळं छान मिक्स करू आणि उकळी आणू या मिश्रणाला चांगली. घेतोय आता पावभाजीवर बटर घालू, कांदा घालू चिरलेला, कोथिंबीर. ही आपली पावभाजी आता रेडी आहे खाण्यासाठी. तर आजची पावभाजी तुम्ही पाहिली, खूप वेळ वाचवणारी अशी आहे. टाईम सेविंग तुमचं खूप होणार आहे आणि तरीही तुम्हाला चमचमीत खायला करता येणार आहे. गृहिणीला, वर्किंग वुमेनला स्वतःला पण इच्छा असतेच की सुट्टी असली तरी काहीतरी वेगळं हटके चमचमीत असं सगळ्यांसाठी करायचं. तर या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केली तर वर्किंग वुमेनचा, गृहिणीचा वेळही वाचेल, तरीही खूप टेस्ट चांगलीच लागणार आहे. अशाच टाईम सेविंग रेसिपीसाठी, स्नॅक्ससाठी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या इतरही रेसिपीज तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.